बातम्या राजकीय पाहुयात। विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार का हे आज स्पष्ट होईल, कारण आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। मवियाचा तिसरा उमेदवार असून चुरस वाढल्याचं पाहायला मिळत आहे। रिक्त होणाऱ्या 11 जागांसाठी 12 अर्ज आहेत। निवडणूक बिनविरोध होणार की तगडी फाईट होणार ते आज स्पष्ट होईल। विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार की नाही, तगडी फाईट होणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागून आहे। विधानसभेत पुरेसं संख्याबळ नसताना देखील मवियानं विधान परिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार रिंगणात उतरवलाय, त्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार 2 जुलै हा शेवटचा दिवस होता। या दिवशी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यामुळे आज अर्ज माघारीच्या दिवशी विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। विधान परिषदेच्या 11 सदस्यांची मुदत येत्या 27 जुलैला संपते, तर या रिक्त होऊ घातलेल्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होत आहे। त्यानुसार भाजपच्या 5, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रत्येकी 2, तर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गट आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येकी 1 उमेदवारानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। महेश, आपण पाहतोय विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार की तगडी होणार हे आज स्पष्ट होईल। सविस्तर अपडेट काय कळतायत? नक्कीच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार की सर्वांची निवड ही बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे आणि 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं जात आहे। निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं समजतंय आणि विधानसभेतील 288 पैकी 14 जागा रिक्त आहेत, त्यामुळे 274 आमदार मतदान करणार असून विजयासाठी 23 आमदारांचं पाठबळ लागणार आहे। निवडणुकीत घोडेबाजार सुरू असू शकतो आणि त्यामुळेच अशा वेळेस काहीतरी कसरत दोन्ही पक्षांना करावी लागेल असं सांगितलं जात आहे। आता जर महायुतीकडे संख्याबळ किती आहे याचा आढावा घ्यायचा झाला तर विधानसभेत सध्या भाजपचे 103, शिंदे सेनेचे 39, अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत आणि या तिन्ही पक्षांना काही अपक्ष आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा सुद्धा आहे। खास करून जर आता महाविकास आघाडीकडे संख्याबळ किती याचा आढावा घ्यायचा म्हटलं तर काँग्रेसकडे 37 मतं असून त्यांना फक्त प्रज्ञा सातव यांनाच उमेदवारी त्यांनी दिली आहे। त्यांच्याकडे 14 अतिरिक्त मतं आहेत। तर एकंदरीत पाहता महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिकापचे नेते जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यांच्याकडे पक्षाचे केवळ एकच मत आहे, त्यामुळे आता आज दिवसभरातल्या घडामोडीकडेच लक्ष लागून राहणार आहे, कारण 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि त्यात जर 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगितलं जातं। अगदीच महेश, संपूर्ण घडामोडीवरती असंच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।